मी एक जेनझी आहे तर मी असं म्हणेन की आता काय झालंय ना, जसं तू म्हणालीस की ओव्हर हायपर इंडिपेंडेंट झालंय सगळंच, मुली मुलं. कारण आत्ता काय झालंय ना, देर इज दिस वॉल विच हॅज रिझन. कारण की जेव्हा हवं होतं विच आर द बेसिक इयर्स ऑफ लाईफ तेव्हा मिळालं नाही. आणि जेव्हा मिळालं नाही तेव्हा मी माझ्या हिशोबाने, मी जसं माझा पीस, माझं कामनेस, माझं काहीतरी ज्याने मला व्हॅल्युएबल वाटेल, मी व्हॅलिडेट होईन, हे मिळेल, ते मी राज्य माझं उभारलं. आणि आता या राज्यात कोणी यायचं नाही. बरोबर. बिकॉज दिस इज वेअर आय फील सेफ. बिकॉज वेन आय वॉज वल्नरेबल अँड स्मॉल अँड काय म्हणू शकतो ना, यंग आणि निरागस, तेव्हा काहीतरी वेगळं चित्र दिसलं. आणि त्यामुळे आता मी माझ्या कुकूनमध्ये गेले आणि ते इतकं झालं आहे आणि मी इतकी स्टिफ झाले आहे की आता मला पुढे जाऊन स्वतःच्याच गोष्टींसाठी, ते जे राज्य आहे त्याचाच एक एक्सपॅन्शन करण्यासाठी माझ्या लाईफमध्ये मला प्रॉब्लेम येतो आहे. मुलींबद्दल आय वुड से काय झालं आहे ना, की अगेन जसं मी म्हणते, देर हॅज बीन अ डिक्रीज इन डिवाइन फेमिनाईन एनर्जी. Everybody, every female right now, there is nothing wrong in being an independent woman. I am a financially independent woman, but why are we trying to be so masculine? का इतका पुरुषासारखं आपण का वागतोय? म्हणजे व्हॉट आय मीन बाय दॅट, की आपले पुरुष पण या समाजात असे बॉर्न झाले आहेत की बोलू शकत नाही, एक्सप्रेस करू शकत नाही, स्वतःपुरतं ठेवतात आणि मग एक हार्ड लेअर. आपण पण असेच करतोय. वाय यू बीइंग सो मॅस्क्युलाइन? तू का पळतेस इतकी? वाय यू रनिंग बिहाइंड थिंग्स? वाय यू अब्युजिंग द काइंड ऑफ गालीज? म्हणजे आत्ता यु नो, एव्हरी वर्ड वी से इज अ फ्रिक्वेन्सी. इवन बोलण्याची भाषा बदललेली आहे. आणि कारण फिमेल्स आर बिकमिंग सो मॅस्क्युलाइन आणि हे शिकवलं जातं आहे. म्हणजे आपल्या सोशल मीडियावर म्हणजे एक फेमिनाईन एनर्जी, फेमिनिटी किंवा फेमिनिझम ह्याचा जो एक स्युडो फेमिनिझम करून प्रॉपगँडा जो काही लहान मुलींना, टीनेजर मुलींना, आमच्या जनरेशनला जो विकला गेला आहे ना, वी आर नॉट सपोज टू डूम फेमिनिटी. आपल्याला ही गोष्ट शिकवण्याची गरज आहे की फेमिनिझम सोडून तुम्ही तुमच्या आतल्या डिवाइन फेमिनाईनला कसं टॅप करू शकता आणि तुमच्या फेमिनाईन पॉवरला कसं रेज करू शकता, ज्याने तुमच्या लाईफ, तुमच्या सृष्टीची निर्मिती होईल, ते शिकवलं जात नाही आहे. अँड वी नीड टू टॅप ऑन इन टू दॅट. व्हॉट इज फेमिनाईन? Feminine is loving, feminine is caring, it is expressing, it is flowing, it is feeling, it is healing, it is sitting with the pain, it is experiencing it. आपण हिलिंगच्या नावावर काय करतो? मेडिटेशन बाउल करतोय, चॅन्टिंग करतोय, मंत्रजाप करतोय, वेगवेगळ्या थेरपीजला जातोय. बट आपण ते जे फील होतंय पेन, आपण त्यालाच फोडून एक्सप्लोर करत नाही होत. अँड आय मीन सिट विथ युअर पेन, क्राय, फील इट, लिही, बोल, आरशाशी बोल, कोणी नाही आहे तर, पण बोल, बाहेर काढ. तेव्हा तू एम्प्टी होशील, तेव्हा तू बहरशील. सिम्पल एज दॅट. आणि जेव्हा कुठल्याही नात्याला घेऊन आपण ऑलरेडी इतके स्टिग्माज आणि इतके टॅबूज आणि इतके जजमेंट्स ऑलरेडी मनात ठेवले आहेत, वी आर नॉट एम्प्टी, तर ते नातं बहरणारच नाही आहे. कारण की त्यात घेण्यासाठी मला अशी काही जागाच उरलेली नाही आहे. आणि म्हणून देर इज नो संवाद, देर इज नमनेस. आणि मग लोक बोलू की नाही, बोलू की नाही, नाही बोलले तर मग वल्नरेबल दिसलं वल्नरेबल, काय झालं? एकदा दोनशील, दुसऱ्यांदा दिसशील, पण त्यानंतर यू विल नो राईट वेअर टू स्पीक वॉट. तो अनलेस अँड अंटिल यू डोंट जम्प, यू डोंट फॉल, यू कांट फ्लाय. आणि इतकं सिम्पल गोष्ट समजत नाहीये लोकांना, आमच्या जेनझी जनरेशनला. या नोटवर थांबताना मला तुला विचारावं असं वाटतंय, तू आई बाबांना, घरच्यांना किती वेळ देतेस? फोनवर फोन आला की कट किती वेळा करतेस किंवा किती त्यांना वेळ देतेस? जो आजच्या काळात मुलं नाही देतात, त्यांना आई वडिलांचा फोन आला की डिस्टर्ब केल्यासारखं वाटतं. नाही, डिस्टर्ब असं अजिबात नाही. म्हणजे माझ्या आईसोबत माझं खूपच मैत्रिणीसारखं नातं आहे. सो आईसोबत जे माझं नातं आहे ते अतिशय मैत्रिणीसारखं आहे. म्हणजे आय थिंक एका वेळेपर्यंत थोडीशी भीती असते ना, पण मग माझी आई, कारण की माझी आई एक टीचर आहे, ती हिस्ट्री शिकवते. आणि बिकॉज एक टीचर लोगों का अंदाज होता है अपने स्टुडंट्स से बॉन्ड करने का. तर एका पॉइंटला 12-13 वर्षानंतर तिने माझ्यातली ती भीती जी आहे ना नात्यातली, ती आदरयुक्त असते, पण ती काढून टाकली. आणि त्यामुळे त्यानंतर जे काही आमचं नातं बहरलंय किंवा आयुष्यात खूप टप्पे येतात, सो ह्या टप्प्यांमध्ये ना, नो मॅटर वॉट, तुम्ही जेव्हा एकमेकांना असं पकडून ठेवता ना, की तुम बोलतो की मैं है तेरे साथ अँड आय एम गोना बी देअर फॉर यू नो मॅटर वॉट अँड आय लव्ह यू,
नॉट ॲज माय मदर बट ॲज द वुमन यू आर, ॲज द वुमन यू मेड मी अ वुमन आणि द वे यू ग्रू मी अप. सो लाईक दॅट्स गोना स्टिक. अँड वेन इट्स गोना स्टिक ना, तुमचं नातं इतकं सुंदर होणार आहे ना. आणि आय से की जे खरं नातं असतं ना ते हार्डशिप्स नंतर जास्त सुंदर होतं, जास्त बहरतं. कारण त्या दोन्ही लोकांना ती फ्रिक्वेन्सी हवी. त्यामुळे विथ माय मम ऑब्व्हियसली कधी कधी आम्ही 1.5 तास बोलतो, कधी कधी आम्ही 2 तास बोलतो, कधी कधी आम्ही 1 मिनटं बोलतो. आणि कधी कधी आमचं एवढंच बोलणं असतं, हां कशी आहेस, बरी आहेस ना, ओके ठीक आहे, तू बरी आहेस, ओके या, दॅट्स इट. इट्स अ व्हेरी फ्रेंडली बॉन्ड. आय वुड से की एका पॉईंट नंतर ना कशी आपली आई पण आपली लहान मुलगी व्हायला लागते. ओ येस. निश्चित तिची काळजी घ्यावी लागते. Experience आणि स्पेशली वेन यू हॅव अ वर्किंग मदर. आय डोंट थिंक हे जास्त बोललं जातं की नाही, पण ज्या वर्किंग मदर्स असतात कुठेतरी त्यांचं जे एक 20-30s गेले, दे हॅव बीन सो स्ट्रॉंग, सो मॅस्क्युलाईन. आणि स्पेशली आय वुड से दॅट इफ यू हॅव अ मदर हू वॉज वर्किंग आणि नाव शी इज इन अ 40s 50s, लेट अ रेस्ट. नाव यू हसल अँड नाव यू लेट अ बी द किड. सो आय लाईक दॅट. आणि कधी कधी आम्ही शॉपिंगला वगैरे जातो. आणि आता स्वामींच्या कृपेने थँकफुली असं एक छान टाईम आला आहे की तू स्वामींचा उल्लेख केलास. तू स्वामींची पण मला वाटतं जास्त एकदम क्लोज आहेस त्यांच्या. मी तर म्हणेन की स्वामी माझ्याशी क्लोज आहेत, म्हणजे लाईक विथ एव्हरीबडी. येस. एनी एक्सपिरियन्स तुला बऱ्याच लोकांना येतात. सो मेनी एक्सपिरियन्स. सो वन ऑफ द एक्सपिरियन्स कॅन यू इफ यू शेअर. या यु नो असं होतं की स्वामी आपल्या त्या वेळेत येतात. म्हणजे मी म्हणेन की आपण स्वामीकडे जात नाही, हां, स्वामी आपल्याला बोलवून घेतात किंवा ते आपल्याकडे स्वतः येतात, यु नो. आणि त्या अगोदर स्वामी आणि आपला काहीही संबंध सुद्धा नसतो आयुष्यात. आणि अशाच एकीकाळी जेव्हा श्रावण क्वीनच्या जस्ट अगोदर आणि मी आय वॉज डुईंग इन आर्ट अँड एव्हरीथिंग. आणि पुण्यात ना स्वामींचं खूप आहे, म्हणजे मंदिरं वगैरे तुम्हाला चौकावर दिसतात खूप स्वामींची. तर मी असं बघत होते नवीन गोष्ट काहीतरी, म्हणजे स्वामी अगोदर आय बिलीव्ड इन गॉड, पण एक आयडल आपण म्हणतो ना तसं मला ते कनेक्ट होत नव्हतं. पॉझिटिव्हिटी आय बिलीव्ड, पण स्वामींमुळे ती पॉझिटिव्ह शक्ती एक आयडलिझममध्ये आली, जी आय बिलीव्ह एक ह्युमनाइज ॲव्हेटरमध्ये आली. आणि सगळीकडे दिसत आहेत. आणि मी इतकंच म्हणाले, मी पहिल्यांदा पुण्यात असं करू नये, असं अजिबात करायचं नाही, विदाऊट हेल्मेट घेऊन मी निघालेले. आणि मी फक्त इतकं म्हणाले स्वामी की स्वामी तुम्ही इतके आहात सगळीकडे, तुम्ही जर खरंच आहात तर या, असं मी म्हणाले ॲरोगेंटली इन माय हार्ट. अँड आय जस्ट वॉन्टेड टू सी की विल दिस डिवाइन पॉवर विल रिअली कम टू मी. हे खरंच आहेत का? इज इट रिअली? अँड आय एम ऑन हायवे, ओके, अँड आय से दिस थॉट. आणि मागणं अशी ना अशी झुपकन बस येते आणि ती पुढे जाते आणि त्यावर स्वामींचा पिक्चर आहे. आणि हे एकदा नाही झालं, कधीही माझ्या मनात द्वंद्व युद्ध चालू असतात किंवा माणूस यार होतं, कधी कधी लो वाटतं, कधी कधी काही छान होतं, कधी कधी काही गोष्टींचा निर्णय पटकन घेता येत नाही. त्या क्षणाला कुठूनही कसेही स्वामी येतात. मे बी युल सी हिज फोटो, मे बी युल सी हिम ऑन कार अँड वॉट एव्हर इट इज. आणि मला हाही एक्सपिरियन्स आला आहे की आपण ना जास्तीत जास्त मग एका पॉईंटला स्वामींच्या लोकांना भेटायला लागतो अचानक. सो लाईक आय वॉज गोइंग फॉर श्रावण क्वीन आणि स्टेजवर जाण्या अगोदर बिफोर मी विनिंग आय वॉज डुईंग माय मेकअप. सो ते तिकडे ना मेकअप आर्टिस्ट होते आणि वॉज डुईंग माय मेकअप आणि हॅड टू गो ऑन द स्टेज. माझी एंट्री होती आणि मी इतकंच म्हणाले की स्वामी आय जस्ट वॉन्ट यू टू बी विथ मी. फक्त माझ्यासोबत राहा, मला स्ट्रेंथ द्या, बाकीचं मी मस्त करते, मी माझा बेस्ट देते, तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा. आणि जर तुम्ही हे केलं ना, मी प्रॉमिस करते की मी माझं बेस्ट देईन. यापुढे येणारी प्रत्येक भूमिका मनापासून घेईन आणि नाही म्हणणार. आणि त्यांनी मेकअपची ती डब्बी शट करायला आणि त्या एक जो फ्लॅप असतो ना, त्या फ्लॅपच्या इकडे स्वामींचा फोटो होता. ओ. अँड आय डिडंट सी इट. अँड आय डिडंट सी इट द एंटायर 2 weeks, वॉट एव्हर. And I won it. Oh, wow. So yeah, he's always been there, you know. You can hear him, you can feel him. And that is what really calms, I would say. That is what brings me here to you guys, to us. Wow. We get over Vibes. Vibes. हा म्हणजे लगेच एका दिवसात आपण ते सगळं प्लॅन करून आणि यु नो हा इंटरव्ह्यू कुठलाही म्हणजे विषय माहिती होता की मला हिच्याकडनं काय काढून घ्यायचे. जेनझी आणि 90s किड्स असे समोरासमोर बसल्यावर काय त्यांना ऐकायचं असतं ते मी काढून घेतलं. पण यु नो ते जुळणं पण खूप महत्त्वाचं असतं की तुम्हाला समोरचा बोलतोय इतकं नवीन चॅनल आहे, वाईब्स जाऊया की नको जाऊया असे प्रश्न येऊ शकतात, पण त्या वाईब्स
आणि त्या खूप इम्पॉर्टंट असतात, तुमच्या आवाजातनं पोचतात, तुमच्या बोलण्यातनं पोचतात. या इंटरव्ह्यू मध्ये किंवा इंटरव्ह्यू समअप करताना स्वामींनी त्यांचं अस्तित्व किंवा काय म्हणू शकतो त्यांचा प्रेझेन्स हे आपल्या थ्रू ऑलरेडी दिलेलं आहे.